श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नाती कमावणं म्हणजे केवळ ओळखी वाढवणं नाही, तर हृदयाशी हृदयाचा सेतू जोडणं असतंय. माणूस किती श्रीमंत आहे, किती ताकदवान आहे, किती व्यस्त आहे, यापैकी काहीच मोजमाप आनंदाचं नसतंय. खरा आनंद तिथं जन्मत असतोय जिथं आपण कोणासाठी आपले असतो आणि कोणीतरी आपल्यासाठी घर बनून उभं राहत असतं. माणूस म्हणून आपण जगतो, पण नातवासारखं, मित्रांसारखं, भावंडासारखं एकमेकात मिसळलो तेव्हाच आपण पूर्ण होत असतोय. जीवनाची ओझी हलकी होत असतात, थकवा विरघळत असतो, दुखणी ही मागे सरत असतात. जेव्हा मनाच्या दरवाजावर एखादं हस्त कोमल शब्दांचं ते नातं येत असतं. म्हणून श्रोते हो, पैसा कमवा हे ठीक आहे, पण काम कमवा हे सुद्धा छान आहे. पण सर्वात आधी माणसं कमवा, कारण माणूस हा जन्मभरासाठीचे औषध आहे. विश्वास हा त्याचा श्वास आहे आणि प्रेम हा त्याचा शिरपेच आहे. श्रोते हो, एखादं कडं पार करताना हात देणारे, अंधारात वाट दाखवणारे, एकच शब्द पुरेल इतकं समजून घेणारे, हेच आपल्याला श्रीमंत करून टाकत असतात. नाती ही बँक बॅलन्स नसतात, ती भावनेची ठेव असते, जी संकटात व्याजासकट परत मिळते. श्रोते हो, जीवन सुंदर करण्याचं रहस्य माणसं कमवा यामध्ये दडले. माणूस असेल तर साथ असते, साथ असेल तर विश्वास असतो, विश्वास असेल तर आनंद असतो, आणि आनंद असेल तरच आपलं जगणं अर्थपूर्ण होतं. म्हणून श्रोते हो, थोडं थांबा, थोडं ऐका, थोडं विचारपूस करा, मनाशी हात गुंफा, कारण मनापासून मिळवलेली माणसं ही कधीच दूर जात नाहीत, तीच तर तुमचं खऱ्या अर्थानं घेणं आहेत. म्हणून श्रोते हो, माणसात गुंतवणूक करा, त्यातून मिळणारा आनंद हा कोणत्याही संपत्तीपेक्षा अनमोल असतोय. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. डोळ्यातून निघणारा आसवांचा थेंब जरी लहान असला तरी त्याच्या दगडाला पाझर फुटण्याची धमक असते. ते आसव थांबवण्यासाठी डोळ्यात घुसून नव्हे, तर मनाशी नातं जोडावं लागतं. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या 4 खांद्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो, त्यानं आयुष्य कोरडं होतं. काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचे असतात, कारण ऋणानुबंध जपल्यामुळं चांगले संस्कार निर्माण होतात, मनाला समाधान मिळतं आणि जीवन समृद्ध होतं. भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची आणि त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावं. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही. तो वेळ
तुमचा तुम्हाला शोधायचा असतो. मागं मागं धावल्यानंतर जे पुढं पुढं पळतं तिथं थांबायचं असतं. ध्यानी मणी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं. माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे. भले काही मिळवता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचं हिसकावलं नाही याचा आनंद कायम सोबत राहिला पाहिजे. प्रत्येकाचं ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला सगळं काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहीत असतं. स्वतःच्या नजरेत परिपूर्ण असलो की कोणीही कितीही नावं ठेवली तरी फरक पडत नाही. त्यासाठी आधी स्वतःला स्वतः आवडलं पाहिजे. दिव्याला तेलाची मर्यादा असते, गाण्याला तालाची मर्यादा असते, फुलपाखराला पंखांची मर्यादा असते, सागराला खोलीची मर्यादा असते, पण आशेच्या झऱ्याला मर्यादा नसते. बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात, पण बोलल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात जातो. चूक प्रत्येकाकडून होते, पण काहींना कळत नाही तर काही स्वीकारत नाहीत. म्हणून स्वतःला समजून घेणं हे जीवनाचं खरं ज्ञान आहे. जीवनात यश मिळवायचं असेल तर स्वप्न मोठी ठेवा आणि प्रयत्न अखंड ठेवा. सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करत राहा. धैर्य, दृढता आणि सकारात्मक विचार या गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण आपल्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. शक्तीच्या मदतीनं आपण अशक्य वाटणारे काम हे शक्य करून दाखवू शकतो. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आणि अशा मोठ्या मनाची माणसं आपल्या सोबत असली पाहिजेत. अतिसाठा म्हणजे सुरक्षितता नव्हे, तर पुढील पिढीला आळशी बनवण्याची सुरुवात आहे. जास्त संचय माणसात परावलंबन वाढवतो, कष्टाची किंमत कमी करतो. संपत्तीपेक्षा परिश्रमाची शिकवण पुढील पिढीसाठी अधिक मौल्यवान असते. अपमानाचा बदला तर खरं घेऊच नका, कारण आपण ज्यानं केलाय त्यानं त्यांची पातळी आणि त्यांच्या विचारांचा दर्जा दाखवून दिलेला असतो. आपण ठेवलेला संयम आणि न दिलेलं उलट उत्तर हाच बदला घेण्याचा उत्तम मार्ग आहे. घेतलेला श्वास जसा सहजतेनं सोडून द्यावा, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात, तरच जीवन आनंदी होईल. अहंकार माणसाला इतका आंधळा बनवतो की त्याला स्वतःचे दोष दिसेनासे होतात आणि दुसऱ्यांचे गुण त्रासदायक वाटू लागतात. अहंकार म्हणजे आतला शत्रू, जो आपल्यालाच आपल्यापासून दूर नेतो.